ताजं ताजं फुल. हाय. हॅलो. हाय. काय करायचं आज? आज आता पाऊस बंद झालाय ना, पावसामुळे अजिबात भाजीत पण तोडायला म्हणजे इतका चिखल झालेला. म्हटलं चला आता पाऊस बंद झालाय तर आता भाजीला आणूया. जरा छाटणी कर त्याची. मरचा वेल कोणता आहे? कारल्याचा? कुठला? तुझ्या डोक्यावर? अरे हा काकडीचा वेल आहे हो. काकडी? छोट्या काकडी हो. पण पावसामुळे ना एवढे छोटे येत आहेत, जळून जात आहेत. किती आलेत बघ त्याला. काय फुलं आलीत. पावसामुळे कुठल्या मिरची तिकडे बघ त्या साईडला ना एक झाड आहे ना, त्या कुंडीत. आणि पावसामुळे त्याला पण मिरची आल्या. त्याला नव्हत्या मिरच्या, कधीतरी जसं घ्यायच्या. हो आल्यात. घेऊ? हा घे तोडून. किती पाहिजेत? काय ना जेवढे असतील ते मारण्यावर झालेले. नाहीतर अशा पण परत फेकून जातात ना राहिले. एक पिकलीच येतात. छान वाटत असेल ना मम्मी तुला ताज्या ताज्या भाज्या घ्यायला? हो मग काय, तुम्ही भाजी सांगत नाही विकत बाजारात गेले ना, भाजी नाही कधी लागत. भरपूर आहेत. सगळे घेऊ? हा सगळेच घ्या. पुन्हा ती आळूची पानं आहेत ना, हा आळूची पानं घेऊया आणि तुला देते उद्या वड्या करून. हा पावसामुळं ना, पावसामुळं कसली आळू होते. एवढी पाणी मोठी येत नव्हती. जसं पाऊस लागला कसली पानं बघाले. आणि ह्या पानाचं ते टाईप नाही. त्याचं आपल्याला भरीत पण करायचं ना, छान मोठ्याच्या मोठ्या आहेत. आतमध्ये भरपूर गाभा असते. तिथे पण एक वर गोसावळ आहे पिकलेलं. हो हे काय येतं ना तिकडून समोर. हो हाय की. मग हे दोन फुले तशीच होते. एक बियाला आता काढूया एक ह्याचं, त्याचं पण काढून करूया आपण ते. किती मिरच्या ठेवल्या तर मम्मी सगळ्या मिरच्या घेऊ का म्हणते. किती घेतल्या मिरच्या? सगळ्यांनी बरंच झालेले ते की. एवढ्या तू तोडल्यानंतर मी एवढ्या तोडल्या. आवळीची पानं पण घे ना. घेऊ का? घ्या. बाजूला छान मायाळूचा वेळ आहे. मायाळू. मायाळू. मायाळूच्या वेलाची परवा मी भाजी केलेली, हटून केलेली. एकदा भाजी खूप छान लागली, मस्त पैकी. बघ थोडी पानं आहेत, अजूनही खाली येते. बस का? बस झाली. घेऊन की नको बस. येस. मायाळूची भाजी घेते जरा. हे बघ कसला वेळ झाला. आपल्या ह्याच्या बी आहेत ना, बी पावसामुळे पडल्यात. आता आलेत बघ इथं बी. गेल्या सगळ्या खाली काळी पडले होते, ती पडल्यात बी. बघ हे आहेत ना बी, मला लावायचे होते. ह्याचे बी असे टाकले तरी उगवून येते त्याच्यात. आणि हे चांगले बरं का असे भाजी ना, त्यानं उष्णता कमी होते, पोट साफ होतं असं. आणि लघवी जरी आपल्याला अडकल्यासारखे होत असले ना, तर लघवी चांगली होते. म्हणजे भरपूर ह्याचे फायदे आहेत. आपल्या जेवणात दररोज ग्रीन भाजी खायला पाहिजेच कुठली. हा बघा ह्याचे किती होते. मस्त. बाहेरून तर दिसत नाहीयेत. आणि ते बाहेरून दिसत नाही, ते आतूनच असतात, ते लपलेले असतात. असे शोधून शोधून त्याला ना काढावे लागतात. की तू खरडा खाल्लाय का? ठेचा नाही, लय भारी लागतो. मी आता काय करते माहितीये का, जेवढे असे मिळतील ना तोंडली तेवढीच निघते आणि मस्त असा खरडा करते. याचा भारी लागते. सगळेच खाऊन टाकतात, न खाणारी पण खातात. इथं कुठं तरी होते की बघ, दिसतात का तरी आतमध्ये आहेत ग. थांबा एक मिनिट. हे नाही ना खतबीत काय सुद्धा नाही त्याला.
नाही म्हणत 5-6 तोंडली मिळाली. जाऊ दे, कच्चीच खाऊन टाकते बसल्या बसल्या. कशाला खरडा पाहिजे तुला? तोंडी लावायला होतं त्यात. हा, हे बघ तिथं छोटी कारलेली ते बघ. बघ इथे एक छोटे आहे, तर तिथे डिचच्या तिथे एक आहे. कुठं चालली? खाली जाऊया, खालच्या काय ह्याच्यात बघू आपण काय मिळाल ते भाज्या. खाली पण भाज्या आहेत. रोज चला तर घेऊया. तिकडे किती फोटो? अरे मला मी थकले म्हणायचे. बघा आमच्या व्हिडिओ करतात आणि माती बघा तर माती एवढी सगळी झालेली ना, सगळी ही झाली आता वाळली याचे ना. पाऊस पडला की नाही आणि जास्त पाणी झालं की नाही. बघ आता किती छान ग माझा वेल होता ह्यो. हे बघ जास्त पाण्यानं काय झालं, बुरशी आली. अच्छा, गाजराला. ते पाणी साठून त्यात. हा, आता मला 2 दिवसापूर्वीच म्हटलं तर काय फुलं यायला लागली. बरं झालं आता आपल्याला गाजराचं बीट तयार झालं. आपण बीट टाकूया म्हणून गाजराचं नाही का. बरे चुकूनच गेलं. आता खराब झालं का ते? खराबच झालं. हा आता येतच नाही तिथं. काय येतं सगळं कुजून गेलंय तिथं, बुरशी लागल्यासारखी काय हा बरोबर. बाजूनी ना. 3 वेळा पालकची केली, डाळ पालक, परत पालक पुरी केली एकदा नाही का. पालक सुपू काल म्हणली, पालकचा पण मम्मी आता भात करू ह्याचा नाही का. किंवा नाही पनीर आहे म्हणली, पनीर करू. मागच्या वेळेस पण पनीर केलेलं मी आणि एवढं छान वाटतंय ना. आता ही लावायचे. धने टाकले होते पण धने सगळं पावसाने गेले. या कुंडीत धने ठेवले टाकलेस का? या कुंडीत यात काय उगवले का नसतो बघा. भरपूर उगवले. मेथी उगवली का काय उगवलं, मुळा उगवले का मेथी. आल्यानंतरच कळत मोठा झाला की मोहरी काय? उगवली होती तिथं. मोहरी काय माहित काय उगवलं. पावसामुळे रेनलेली चांगले उमलल्यात सगळ्या. हो ना, बघ ना इथं पण कुसली आली आहे. हो, आणि त्यात हळद आली उगवून बघ. आणि यात हळद. हळद तर आली आहे. सगळ्या मातीत गेली असेल ना, यातली माती टाकलेली असेल का नाही मी. हळद म्हणजे हळद अगोदर जात होती हा, त्यातली. ज्यात हळद होती ना आणि त्याची माती टाकलेली. तर सगळीकडे हळद उगवली बघ. इथं पण उगवली बघ. दिसते का तर कोंब आलाय, कोंब आला इथं. हो. त्याला काढून दुसरीकडे लावायला पाहिजे. आणि इथं माका आहे बघ. ही माका ठेवलाय मी तेल टाकायला नाही का, खोकल्यासाठी. खोकल्यासाठी. तुला माहिती ना, खोकला आला की त्याचा रस पितात माक्याचा माक्याचा. रस पितात. येस, की लगेच खोकला कमी येतो नाही का. त्याची आपल्याकडे एक झाड आहे. हाय म्हणजे औषध आहे हा, की पोट साफ होतं, सगळं होतं. बर. मी नंतर त्याचं नाव सांगेन डायरेक्ट त्याची भाजी काढताना. ओके. आणि मग त्यामुळं त्याची भाजी सुकी पण होते, पातळ पण होते. आणि ते औषध आपण लहान मुलाला देतो. त्याचं झाड आहे ते, ओळखा बघा तुम्ही कुठलंही. लहान मुलांचं पोट वगैरे फुगलं असलं की त्याचं पाणी काढून नाही का देतात किंवा पोटाला लावतात. इकडचं काढलं किड्यानं खाल्लेलं पण तिकडं टाकलं. बस का, किड्याने खाल्लं. बस बस, भरपूर झाली हे ना. भरपूर झाली. अजून उद्याच्याला परदेश घातले राहिले निघते. आज काही सगळी भाजीच भाजी. तरी आंबट चुक्याची भाजी आपण घेतली नाही. आंबट चुका नाही, आंबाडी आंबाडी. सारखं आंबट चुका शकतो. आंबाडी तो आंबट चुका आहे ना, तुम्हाला टाकायचे. व पावसानं कसं झालाय बघा. आज किती काय काय घेतलं. गवतीच्या घ्यायचा का थोडा चहाला. गवतीच्या असं का लावाय, कुंडीमध्ये गवतीच्या असलं ना ह्याच्या वासानं मच्छर पण जवळ येत नाही जास्त, असं नाही का. हो, मच्छर येत नाहीत. पडली भाजी, पडली भाजी, पडली भाजी. चहा करू आता मस्तपैकी ताजा ताजा आणि हे तुला दाखवते माझे आंबट चुक्याचं बी. सारखं आंबट चुका करते ना, बघ ना कसं झालं ती. आता ही काय करते, आता सगळं आता ठेवून खराबच होणार आहे. तर आता ही काढते उद्याच्याला आणि एका कुंडीमध्ये टाकून देते. उगवल तर उगवल. ओके. कारण आता पावसानं पडले, मग ह्यातलं बी राहिले का नुसतं फुलं राहिलेत काय माहिती आहे का नाही. बरोबर. तरी टाकून देते. आणि आंबट चुका आंबाडी म्हणते ना, ते बघ आंबाडीला तर एक येत नाही. ह्यात उगवली होती पावसामुळं. दिसतात का तुला उगवलेलं ह्यात, आहे का. ते रोपं खाली पडले. अरे वाऱ्यानं हे दिसतं का बी. ह्याचं बी म्हणून म्हटलं खाली पडले काय त्या आंबट चुक्याचं. आंबाडीचं बी ह्यात उगून आले, म्हणजे ह्यात पण पडलं असं. आता होतं आपण एका ह्याच्यात आंबाडी लावू, एका ह्याच्यात आंबट चुका लावू. आता बी आहे का बघायचं. कारण बी आहे पण उगवले, उगवूनच गेले सगळं. हे तर बघ ह्याच्यातच उगवलं रोप. ती रोप येणार आहेत का सुकली की.
दिसतात का हे बरोबर बियांना आपोआप रोप आल्यात हे का काय असतील ते बिया बघू आपण उद्याच्याला तसंच करत टाकून दे लक. मला ह्याचा खरडा खूप छान आवडतो आंबट चुकीचा आपलं सगळंच आवडतं ना. हो. आंबट खाणारी कोण नाहीत. तर आज बघ किती झालं मकेला पण तूर आलाय मग कणसं येतील पुढच्या आठवड्यात मुळे आल्यात की याला. अगं ती काय ती झाड आणले का नाही ती काय कुंडी भरलेली आहे नाही का बघू आता आलं तर आलं आहे का नाही ह्यात मग ह्यातून लावते लावल्यानंतर जरा मोठं झालं का नाही जर चांगलं आलं तर काय सांगू शकत नाही ना त्यातमध्ये बी मग चांगलं आलं येणार हे छान लागून येणार की दुसऱ्या कुंडीत लावून टाकते मोठ्या कुंडीत. हा मोठ्या कुंडीत तात्पुरतं छोट्याच कुंडीत. चला आता हे आपण एका साईडला ठेवून देऊयात. तर आज मी तुम्हाला दाखवते काय काय भाज्या घेतलेल्या. चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. चला आता आपल्या भाज्या गोळा करा सगळ्या. हळू. अगं ह्या हिरव्या वांग्याला काटे नाहीत हा? आणि काळी वांगेत ना त्याला काटे. काटे खूपच आहेत काय पण वांग हे वेगळं आहे ह्याला पण काटे नाही अजिबात. आणि ही बघ मी कारल्याचं लोणचं संपले कारल्याचं लोणचं करूया. अगं कारल्याचं लोणचं त्याशी पण मामा मला म्हणत होता कारल्याचं लोणचं आहे का म्हणलं आता संपलं आता कारलीच नाहीत. चला म्हणजे कारले आले ना की आपण सगळ्यालाच करूया हे का नाही आहे तेवढी करूयात आता. भाजी नको नको भाजी चालते एवढं तर भाज्यातच. हा चालते हो पोचतो भाज्या संपत ती कारली व्हायची त्यापेक्षा त्याचं लोणचंच करू. चालेल ताज्या ताज्या Bye. कारल्याची. बाय बाय. बाय लाईक करा शेअर करा मोठा व्हिडिओ बघा माझ्या पेजवर आणि मोठा व्हिडिओ बघा माझ्या पेजवरती पूर्ण भाज्या तुम्हाला बघायला मिळतील. चालेल बाय. बाय.